नमस्कार मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची असणारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपले व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून एक बातमी व्हायरल होत होती इंस्टाग्राम सोशल मीडियावर की एक खानापूर तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे वलकड म्हणून. त्या गावात एका सुंदर प्रेमीनं आपल्या घरात एवढ्या मोठ्या सुंदरची भव्य दिव्य अशी प्रतिमा जी आपण तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवली ती घरी पेंट करून घेतलेली आहे. म्हणजे एक आवड असती आणि एखाद्या नंदीचा म्हणजे एवढा मोठा फॅन असणं आणि त्याची कायमस्वरूपीची आठवण आपल्या घरात ठेवणं हे केलेलं आहे. तर आपण बघूया, त्यांच्याकडनंच घ्या माहिती की कशी काय संकल्पना सुचली आणि कसं काय एवढं चाहते पण जे असतं ते कसं काय आलं. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव दत्ता जगदाळे, वलखड गाव आहे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. कशी काय संकल्पना आली की एवढा मोठा फोटो घरात बनवून? आणि आता कसं आहे की माणूस सकाळी तुम्ही उठला झोपत ना की हे समोर तुम्हाला दर्शन होणार आहे. आता संकल्पना सांगतो तुम्हाला. बैलगाडी क्षेत्राची जी बंदी उठली त्यावेळी बैलगाडी क्षेत्र चालू झालं आणि त्या चालू झाल्यानंतर सुंदर आणि भारतची गाडी पाहिली. मग त्यात काय झालं होतं, त्याच्या आधी आम्हाला काही लय एवढा म्हणजे बैलगाडी क्षेत्राचा काही आवड नव्हती, पण ती गाडी ज्यावेळी पळत होती त्यावेळी आम्ही लाईव्ह बघायचो ना. ही जोडी एवढ्या स्पीडनं पळायची, एवढ्या अंतराला त्यांचं नंबर असायचं. आणि त्यातल्या त्यात सुंदरचं विशेष काय असायचं की ज्यावेळी तो खाली उभा राहायचा त्यावेळी ज्या बाजूला ते बापू झेंडा टाकतात त्या बापूंच्या हातात झेंडा असेल म्हणजे त्याला सोडणारा जो व्यक्ती आहे किती जर त्याला टाईट धरलं तर त्याची नजर त्या झेंड्याकडे असणार. म्हणजे एवढा शहाणा बैल मला वाटत नाही की आता आज अखेर झाला आहे किंवा त्याला झेंडा पडायचा ते सोडायच्या आधी तो झेंडा पडला की सुटून जाणार. म्हणजे एवढा शहाणा बैल. किंवा उदाहरणार्थ समजा तात्यांच्या गोट्यावर ज्यावेळी जो असतो त्यावेळी ही एवढ्या बाळा एवढी त्याच्या खेळते आजूबाजूला, पण त्यांना कधी शिंग सुद्धा नाही लावलं. त्याला बोललेलं कळतं. बरोबर. जाताना असं वाटतं की तो किती शांत बैल आहे. तो त्याच्या पळाच्या जोरावर त्याने एवढं अस्तित्व निर्माण केलं. मीच नव्हे, माझ्यासारखं अखंड महाराष्ट्रभर भारतभर त्याचं चाहता आहे. तर यांची थोडीशी पार्श्वभूमी म्हणजे बैल घरात होती, पूर्वी बैल असायची यांच्या घरी. काय सांगाल पूर्वीच्या बैलांबद्दल? म्हणजे तुमच्या आजोबांना वगैरे शौक होता? माझे आजोबा स्वर्गीय गणपत दादा जगदाळे ते गलाई व्यवसाय निमित्त ह्याला विदर्भात खामगाव म्हणून आहे बुलढाणा जिल्ह्यात, तिथं गलाई व्यवसायात स्थायिक होते. त्यांना एवढा बैलांचा शौक होता की आमची आजी किंवा आमच्या आजोबांच्या वयाची आज ही गावात आमच्या सांगतात की तुमच्या आजोबांनी जर बैल घेतला तर 4 गावातली माणसं बघा यायची, अशी आमच्या आजोबांची बैल असायची. ते काय गोष्टी अशा असतात की तुम्हाला आजोबाचं वडिलांपेक्षा आजोबांचं जीन्स जास्त येतात. कदाचित आमच्या आजोबांची आवड असेल त्यामुळे मला आवड असं पण असेल. आता तुमचे बंधू आहेत घनश्याम जगदाळे, यांची पण बैल आहेत. मग कुठेतरी असं वाटतं का की आपण मी बैल घ्यावी म्हणून? नाही, आता कसं आहे, एवढा मी छंद करतोय म्हणजे मला वाटत असेलच की ते बैलगाडी क्षेत्र आता सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे. खर्चाच्या मर्यादा आता मला माहित आहे. तो माझ्या समोर काय वेळा गुगल पे फोन पे करतो, मला माहित आहे किती खर्च आहे. सर्वसामान्यांनी म्हणजे पडताना 10 वेळा विचार करून पडायचा. एखाद्या बैलाचं फॅन असणं वेगळं आणि स्वतः त्यात पडणं लय वेगळं. आता मला सांगा, एक बैल मालक म्हणून जी हाऊस मौज करायला येत्या ती हाऊस मौज फॅन म्हणून करता येणार का? 100%. आज उद्या तुम्हाला येत्या करता? हो, 100%. तुम्हाला त्याचे कारण सांगतो तुम्हाला. आता तात्या माझं तात्याची काय ओळख होती, फक्त एवढं सुंदर मुळे तात्या आज 300-400 किलोमीटर आमच्या घरी आली. बरोबर झालं ना, ते त्यातच समाधान आहे ते. आणि सुंदर ही आज अखेर पळतोय. तुम्हाला सांगतो त्याच्या फॅन्स आहेत ना, त्यांच्या आशीर्वादामुळेच तो पळतोय. म्हणजे कुठंतरी त्याला आशीर्वाद देणारी महाराष्ट्रभर माणसं आहे ती की आज सुंदर 1 नंबर गावा 2 नंबर गावा गुलाबात राहावं त्यामुळे सुंदर पळतो. बाकी पण बैल आहे तीच की नाही. आणि एक विशेष म्हणायचं की एवढ्या वयात सुद्धा तो अजून पळते मित्रांनो. एक म्हणजे त्याला एक आशीर्वाद असेल, एक दैवी आशीर्वादच असेल आणि खरं चाहत्यांसाठी तो करतोय. आणि सुंदर सगळ्या सुंदर फॅनला मला एक सांगायचं आहे की एवढा मोठा चाहता असणं, आज एवढं घरात त्याचं एक प्रतिमा तयार केल्या
आणि भविष्यात अजून सुंदरसाठी त्यांची काय काय करायची इच्छा आहे. तर बघा की त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया आणि लवकरच सुंदरची त्यांची आपण भेट घडवून आणायची आहे. ते पण मी तात्यानं बोललो आणि लवकरच आपण भावना सुंदरच्या जवळ घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट या मुलाखतीतनं दादाने आपल्याला सांगितल्या की एक बैल मालक हा खर्चिक विषय झालाय बैलगाडी क्षेत्रात आता. तर एक चाहता म्हणून सुद्धा माणसानं कसं असावं, चाहता म्हणून सुद्धा हा शौक पूर्ण करता येतो. तर हे पण आपण जरा लक्षात घेतलं पाहिजे. तर तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि असंच तुमचं सुंदरवर प्रेम राहू द्या, आमच्यावर प्रेम राहू द्या, बैलगाडी क्षेत्रावर प्रेम राहू द्या. नाही, आता तुमचं पहिल्यांदा आम्ही आभार मानलं पाहिजे, कारण तुम्ही आम्हाला वेळ दिला, आमच्या गावासाठी वेळ दिला. आणि तुम्हीही इथून पुढे समजा आमच्याकडून काही मदताची अपेक्षा असेल तीही आम्ही करू, काय काळजी करू नका. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या समोर एक अशी व्यक्ती आहे, आज तुम्हाला ओळख करून द्यावीशी वाटते. बऱ्याच लोकांना आता सगळ्यांना मोरदरीचा हरण्या माहित आहे किंवा तुम्हाला भारत तुम्ही बघताय देवा, ह्या बैलांमागचं एक लय मोठं नाव आहे घनश्याम दादा जगदाळे. हे नाव तुम्ही बॅनरवर बैलाच्या बघितलं, मैदानात ऐकलं, पण हा माणूस कधी प्रसार माध्यमाच्या समोर आला नाही. आज पहिल्यांदा मी तुम्हाला त्या माणसाचा चेहरा दाखवतो. हे घनश्याम दादा जगदाळे आहेत, सुवर्ण उद्योजक. महाराष्ट्रात त्यांचं बरंच नाव आहे आणि एक बैलांचा शौक आहे, आवड आहे, ती कशी जपले आपण त्यांना विचारूया. आणि सुंदर बद्दल पण, आता त्यांचे बंधूच आहेत, त्यांनी सुंदरची प्रतिमा कोरलेली आहे. काय सांगाल भावाबद्दल, काय सांगाल की हे सुंदर प्रेम काय कसं आहे? सुंदर प्रेम हे अतिशय सुंदरच आहे, त्यामुळे सुंदर प्रतिमा आपल्याला बघायला भेटते. काय सांगाल की दादा, एवढं तुम्ही आज म्हणजे बैलांसाठी करताय किंवा एक खिलार संवर्धन असेल, आता तुमच्याकडे गाई पण आहे मी बघितलं, ही आवड कशी काय तुमची आहे? आवड ते आजोबा पण जवळपासून बैल होती घरात? हा, बैल सगळीच होती घरात. 2 अशी धिप्पाड बैल होती आजोबांकडं. आज बघायचो, पण त्या टायमाला पैसे नव्हते, तेव्हा नात छंद होता तो. छंद होता. नाही आता पैसे आहेत तर तिथं छंदाकडे जायला टाइम नाही. फार्म वगैरे तयार केले, काय सांगाल? नाही, ते छंद म्हणून सगळं जोपासायचं. तिथनं 1 रुपया काही येणं नसते. हा, एक नावासाठी करायचं असते त्या गोष्टी. आणि एक पहिली गोष्ट म्हणजे माझा पहिला बैल सर्जेराव. हा, ते घ्यायच्या टायमाला पण भरपूर खस्ता खाल्ल्या. एकाच व्यवहार होता, तो काय मुंबईच नेता आलेला नाही. हा, म्हणून त्या दिवशी मला काही करून बैल घ्यायचा होता. तेव्हा भैया चोरमुले माळशिरसचे, त्यांनी आपल्याला सर्जा म्हणून बैल घेऊन दिला. त्याचं हळूहळू म्हणजे त्या टायमाला कसं वाटायचं, आता बैल घेतला की आपलं पुढच्या मैदानात 1 नंबर झालंच पाहिजे. चाललं पाहिजे. हा, ही माइंडसेट लाडाने माइंडसेट होतं. हा, त्यानंतर परत म्हटलं हे असं काही डोक्यात घेऊन चालायचं नाही. बरोबर. त्या बैलाची इच्छा आहे का पळायची, त्याची इच्छा झाली की आपलं नाव होणार. नाव ना, आता तो गावगाड्यात 1 नंबरमध्ये आहे. पुण्या भागात गावगाडा म्हणून शर्यत असते, हा, जे जुन्या बैलगाडी असते त्या शर्यतीमध्ये आहे तो. आता त्या गावात 1 नंबरला त्याच्या गाडीला कोण दुसरी गाडी चुकत नाहीत गटाला. म्हणजे एक नाव केलंय त्यांनी. नाव केलं. परत तुमचा आता हरण्या म्हणून बैल आहे, त्याचा एक वेगळा किस्सा आहे की त्या हरण्याशी तुम्ही कसं जोडलं गेला किंवा काय. त्या बैलाने तुमचं नाव हिंद केसरी केलं. तुमच्या नावापुढे एक हिंद केसरी गाडा मालक म्हणून नाव लागलं, त्या बैलाकडनं लागलं. त्या बैलाचा एक वेगळा किस्सा आहे, त्याच्या एक संघर्षा मागची कहाणी. आणि ते नाव हरण्या हे नाव किंवा बंटी शेठ गाडे पाटील हे नाव घनश्याम दादा जगदाळे ह्या नावाशी कसं जोडलं गेलं? जेव्हा सर्जा बैल घेतला पहिल्यांदा, हा, मला म्हणजे काय आपले मित्र होते, त्यांनी मला सांगितलं की असं असं एक संभाळकरी आहे, हा, बंटी गाडी पाटील ड्रायव्हर आहे, हा. असं असं त्याचा काही ठराव झाला. ठराव झाल्यानंतर परत काही गोष्टी वाढत गेल्या. हा, हरण्यामुळं आवड काय झाली की देखना बैल, हा, म्हणजे पहिले बघता माणूस प्रेमात पडून जाईल असं. बरोबर. मग ते प्रत्येक कुठं मैदानात असेल, मी मुंबईच नाही यायचो त्या मैदानाला बघायला पण. आणि ते पोरं जे येतात बैलांसगळं, हा. त्यांना जेवण खाणं सगळं मी घरनं माझी मंडळी बनवून द्यायची. हा, बैलांसाठी 4 चपात्या वेगळ्या, गुळ वेगळा, त्यांचं त्यांना वेगळं, 15-20 पोरांना जेवण वेगळं. बरोबर. त्यानंतर त्या पोरांच्या मनात म्हणजे आपले अखिलेश खाटपे आहेत, हा. सोन्या भाऊ आहेत, म्हणजे त्यांच्या काहीतरी मनात आलं बाबा हा माणूस न काय असताना आपल्या बैलासाठी इथंपर्यंत येतोय. मग त्यांनी अचानकच बॅनर सोडला की आजपासून हरण्या बैल हा घनश्याम दिलीप जगदाळे यांच्या नावाने पळेल. त्यांचं पण भरपूर आभार. काय सांगाल या प्रेमाबद्दल? एवढा मोठा बैल, म्हणजे आज बघा बैलगाडी क्षेत्र हे एवढा परमार्थ नाही राहिलेला, पण तरी पण तुमचं एक नाव त्यांनी एवढ्या मोठ्या हिंद केसरी बैलाच्या समोर हे नाव जोडले आणि ती जोडी करून दिली. कसं काय वाटतं त्याच्याबद्दल? त्यांच्यात पण काहीतरी मनात विचार आला असेल, काय झालं असेल, तर म्हटलं मरोस्तोवर बैल हा तुमच्या नावावर पळेल. 3 नावं लागतील, रोहिदास बापू चोरगे, सोपान भाऊ चोरगे आणि घनश्यामदादा जगदाळे यांचा हिंद केसरी हरण्या बैल. बरोबर आहे. हे तुम्ही प्रेम कमावलं बैलगाडी क्षेत्र. प्रेमानच, जास्त पैशानं कोणच काही येत नाही हो.
नुसतं माणसानं प्रेम दिलं तर त्या प्रेमाखातीर माणसं आपल्यासाठी उतरतात सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. म्हणजे आज त्यांच्या दोघांचं नातं सख्या भावापेक्षा मित्रांनो जास्त आहे. आणि दादाचं ते म्हणजे दादांनी मुलाखतीच्या आधी पण सांगितलं होतं की हे बैलगाडी क्षेत्रात झालेलं नातं आहे आणि बैलगाडी क्षेत्राचं त्यांनी विशेष आभार मानले की त्याला हा माणूस बैलगाडी क्षेत्रामुळे मिळाला, बंटी शेट गाडी पाटील. दादांचा स्वभाव पण खूप छान आहे आणि नक्कीच त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या चॅनलकडनं शुभेच्छा असतील. धन्यवाद.